पर्वत जळती पापाचे. जर आपण विठोबाचं जर नाम घेतलं तर आपल्या जितके पर्वत आहेत पापाचे ते काय होते, जळते. मग तुम्हाला विठोबाचं नाव घेता आहे ना. राम सोपा शब्द आहे. मला एका माऊलीने प्रश्न विचारला, महाराज तुमच्या देवाचं नाव कामामध्ये जमते का? म्हणलं हो, त्याला हरकत नाही. कामामध्ये काम, काही म्हणा जपे राम राम. ते म्हणले स्वयंपाक करताना, मी तर म्हणलं लई चांगलं. पोळे लाटताना मी तर म्हणलं लई त्याच्याहून चांगलं. कारण तुम्हाला सांग का, पुढीच लाटणं गेलं की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ती पोळी सुद्धा शुद्ध होती. हरी बोला मानता, हरी बोला मानता, उठता बैठता हरी बोला, हरी बोला हरी बोला बैसता हरी बोला. भांडताना पण हरी बोला ना. तुम्हाला येत नाही भांडताना शिव्या देण्यापेक्षा हरी बोला. तुम्हाला मी सांग कसं बोलायचं. समजा काय हे माझे कोणाची बाळूकाकाची भांडणं झाली आणि ते मोठे. बाळूकाकाचं नाव राम आणि माझं नाव विठोबा. त्याला म्हणा राम्या राम्या आणि त्याने मला म्हणते विठ्या इथ्या, तरी पण होते ना देवाचं नाव तयार. हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला. कसं आता एक म्हाताऱ्याला गुडघ्याचा आधार निघालाय, ते बसताना म्हणतात अरे बापा 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 गुडघेच गेले. उठताना मग तेवढं म्हणण्यापेक्षा अरे रामा काय रे अरे रामा, तसं राम कृष्ण हरी हा जप सोपा आहे. आमच्या सकुवातीने मला परवा दिवशी सांगितलं, महाराज सांग का तुम्ही रात्री झोपताना 11 वेळेस का 12 वेळेस ना 11 वेळेस हे करा मनानेच रामकृष्ण रामकृष्ण हरी. आत्या तुम्ही शब्द दिलीस ना, तुझा शब्द मी पूर्णच करणार बरं का. आत्याने सांगितलंय की मला तू लघु ग्रंथ शिकू नये. कोणता पण महाराजान त्याच्या बरोबर हात धरा लघु मध्ये सगळेच म्हणून मी आता हे शब्द पूर्ण करणार बरं का. तसे माऊली महाराज पण म्हणले होते आम्हाला, राजू महाराज शेवणले की नाही ऋषी तुला सांगतो म्हणले, जर तुम्हाला काही जरी अडचण आली फक्त तू अभ्यास करा म्हणले, तुमचा पण शब्द पूर्ण करतो महाराज मी. कारण की आपल्याला मोठं त्याचा मान राखला पाहिजे. गुरु आणि शिष्यामध्ये फरक आहे. तुम्हाला गुरुचा आणि शिष्याचा एक प्रसंग सांगू का. एकदा काय झालं, एका गुरुला 2 शिष्य होते. एक होता चतुर आणि एक होता बुद्धिमंत, असं म्हणजे मंद. एका गुरुचे सेवा चालू होती, पाय चोपणे. चोपणं म्हणजे कळालं का तुम्हाला? हा मी तिकडला भाषेमध्ये बदला. आपल्याकडे दाबा म्हणतात. काय दाबाची फुगा दाबा काय दाबाची म्हणजे आता शुद्ध इदायची चलत नाही कीर्तनात भाषा. मग 2 जण बसले, गुरुजी सेवा बोलावली. मग तितक्यात गुरुजी म्हणले रामा आणि चतुर होता एक. ते चतुर म्हणजे त्याला नाव ठेवलं होतं काहीतरी नाव, विठोबा नाव होतं त्याचं. आणि रामा आपले दोघंच नाव घेतलं म्हणजे रमेश काका गुरु आपले. विठाला विठाला सेवा करू लागले. गुरुजी म्हणले विठोबा तू काय कर पाणी आण. त्याला काय प्रश्न दिला, मी निरंतर तुमच्या पायापाशी राहतोय मी पाणी कसं आणू. रामा मनाने उठला आणि काय केलं, पाणी आणलं. मग दुसऱ्या दिवशी गुरुजीला फोन आला, तुम्ही काय करा जेवायला. ते 2 जण तिथंच होते बसलेले. गुरुजी म्हणले रामा विठोबा तुझा ह्याला कुठं जेवायला. ते काय म्हणलं, गुरुजी तुमची आज्ञा कशी मोडू. तुम्हाला कळालं असेल गुरुजी तुमची आज्ञा कशी मोडून. गुरुजी काय म्हणले, त्या दिवशी पाणी आणायचं म्हणल्याने गेलास का म्हणले. पाय तुमची पाय कशी
जेवाय म्हणलं की गिळाय म्हणलं की पहिला निघालाच रे म्हणले विठाला विठाला विठाला. आपण जर गुरुची जर मनोभावे सेवा केली कधी तुम्हाला कमी पडणार नाही. माझ्या ज्ञानोबरायांनी कोणाला गुरु केलं दादा ऐका ना, ऐका ज्ञानोबरायाची ख्याती माझ्या निवृत्ती दादाला गुरु केलं. आपण गुरु कोणाला केलं पाहिजे? गुरु करा कोणाला? शुद्ध माणसाला गुरु करा. ज्ञानोबराय ज्ञान निवृत्ती दादाला गुरु केलं आणि गुरुशिवाय आज नाही केलं. इकडे अंबाजोगाईला मुकुंदराज म्हणून एक संस्थान आहे, म्हणजे ते जे आद्य कवी आहेत, म्हणजे मराठीचे आद्य कवी आहेत मुकुंदराज स्वामी. ते राजापासून ज्ञानोबरायांनी की ज्ञानेश्वर तिथं आणि सुद्धा ते झाड आहे बघा, ज्ञानोबरायाने बसलेलं. आम्ही जातात आमची गुरुजी नेते बरं का. ते आणि सुद्धा तिथूनच ज्ञानोबरायांनी मराठीचे ते पहिले कवी होते, आद्य कवी मुकुंदराज स्वामी. त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. पहिल्याच्या काळामध्ये असे राजे इंग्रज यायचे, तिथून ज्ञानोबरायांनी मराठीची. अहो ज्ञानोबरायांनी आपल्या स्वतः ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्हाला ज्ञानेश्वरच्या 5 वेळा पाठ होत नाही. ओम नमो संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली मराठी गीता दिली. ज्ञानोबरायाने संस्कृताचे जे शब्द वगैरे होते त्याला काय केलं, मराठीत ट्रान्सलेशन केलं. मला सांगा आपल्या संस्कृत वाचा येत नाही. मला एक माणूस भेटला माग, म्हणला महाराज गीतेमध्ये चहा नाव आले. म्हणलं कुठं? ती म्हणला हाय. म्हणलं बरं आले. सर्वस्य चहा हृदय सन्निविष्ट. अर्थ कळत नाही. सर्वस्य चहाम हृदय सन्निविष्ट मतस्फूर्ती ज्ञान पवनंच वेदेची सर्वेर हमेव वेदो वेदांत कृत वेद विदेव चहा. तुला कळत तर नाही. चहा म्हणला, चहा महिना ते टिंब आहे ना वरी. संस्कृत मध्ये हा शब्द आहे टिंब आहे का? म लाव म. विठाला विठाला ज्ञानोबाने आपल्या संस्कृत मधली ज्ञानेश्वरी स्पष्ट मराठी मध्ये लिहून दिली. जर आपल्याला एक सुद्धा श्लोक पाठ होत नाही, ओळी पाठ होत नाही. अहो तुम्ही एक नित्य नियम करा. सकाळी लवकर उठा, स्नान करा, देवपूजा करा आणि देवपूजा झाली की पहिलं ज्ञानेश्वरी वाचा. मोफत 5 ओळी वाचा. 5 ओळीनंच आपल्याला उद्धार होतो ना. तुम्हाला तितकं पाठ होणार गेलं नुसतं ज्ञानेश्वरी नाव तरी उच्चारा. इतकी ताकद ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे. एखाद्या गर्भवती माईने तर टीव्ही बघायची सोडून जर ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानोबरायासारखा पुत्र जन्माला येणार. मी स्वतः अनुभव सांगतो. कारण तिकडं आमच्याकडं म्हणजे ते महाराजांच्या हे त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरी दररोज वाचायची म्हणून आज पोरगी विठ्ठल एवढीच पोरगी आहे बघा. एवढीच. तिला नुसतं टाळाचा कानाला आवाज कुठं पण येणार दादा.
ज्ञानेश्वरीची एवढी ताकद आहे. विठाला 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 जर जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कथा जर सांगितली असती, छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या ज्ञानाशिवाय पुढे गेले का शब्दाशिवाय? आपण उलट आईला बोलतो. तुला लोकांचं कसं सांग, माझं सांगतो. पहिले मी संस्थे नव्हता, उलट बोलायचं तर मला कळालं की काय आईचा शब्द असतो ते. जर आपण आईला जर उलट बोललो तर दादा माफ माग आईला. तुकाराम महाराज म्हणले लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईची कडवळ्याची जाती तरी नाभावी जाती. लेकुराचे हित वाहे लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. किती जरी दुसऱ्याच्या पोरासंग भांडण होऊ द्या, आई काय म्हणणार नाही माझ्या गप्प्या तसंच करीत नाही. त्या पोरानं उलट दुसऱ्याला मारू द्या, हिची आई काय म्हणणार नाही माझं पण करीत नाही तसं. ती आई असते हो. ज्ञानोबाराय आई आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊलीचा अर्थ काय? माऊली म्हणजे आईच ना. ज्ञानराज माझी योग्यांचीच माऊली. नाथ महाराज स्वतः म्हणले एका जनार्दनी ध्याय वंदितासे हो ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. नाथ महाराज म्हणले ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. विठाला विठाला साधकाचा माये बापे, ज्ञानोबा माझा. हे बघ सगळ्यांनी हात वरी करा करा करा. हाताचं पण लई महिमा नाही बरं का. कबीर महाराजांना आपलं सॉरी गोरोबा काकांना हात लावते, दोन्ही हाताने भजन काही देवाला हात दिले. करा बरी करा. नमो मोती रामा असे अनेक प्रश्न तयार आहेत. विठाला 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 मोतीराम महाराज इतके संत नव्हते, कारण त्यांनी जर आपल्याला परमार्थ घडवायचं सांगितलं नसलं तर आपण परमार्थच केला नसता. आता तुम्हाला सांगू, आपल्या इकडे भाषा तिकडे बीडकड चालत नाही बरं का. ते मी नवीन गेलतो पोरे तिकडे, मी म्हणलं आल्या आम्ही आल्या आल्या. तू म्हणले काय? आल्या म्हणलं आम्ही आल्या. आल्या सोडून द्या, काय म्हणा आलात म्हणा. प्रश्न
असं एक जण म्हटलं मला महाराज तुम्ही परभणीकडे आहेत ना? हो, परभणीकडलाच आहे. मला तिकडे भाषाला एक मला बी तशी येत होती. मग आता येणं आली विठाला विठाला आज असेच कीर्तनावर उपस्थित असणारे माझ्या एका वेड्या पामराच्या कीर्तनावर उपस्थित असणारे बबन महाराज मुडीकर. आज सांगायचं म्हणलं तर एक आपल्या वारकरी संप्रदायात 2 रत्न गेले दादो. 2 रत्न गेलेत. काय त्याचे जीव करत असेल दादो ऐका ना. त्यांच्या घरचे काय म्हणत असतील. 2 मृदंग वादक गेले. ते मृदंग सुद्धा रडत होता. तुम्हाला महाराज लोकांचे पैसे दिसतात ना? तुम्ही महाराज लोकांचा प्रवास बघितला का? 2च व्यक्ती रस्त्यावर असतील रात्री 12 जण, चोर आणि महाराज. खरं सांगतो का खोटं सांग ना? तुम्हाला महाराज लोकांच्या रस्त्यावर जीवन दिसत नाही. कारण तुम्ही म्हणतात महाराज लोक तुमचं लय चांगलं आहे. चांगलं नाही, लय वाईट आहे म्हणा. अहो रात्री कीर्तन करून जाताना ते 2 जण जात होते. 3 जण होते. काय त्या माऊलीचं हे असं मागून येऊन गाडी ठोकून गेले. 3 जण ठार झाले जाग्यावर. एक ते दत्ताभाऊ मुडीकर आणि दुसरा माऊली कदम बोर्डीकर. त्या दोघांचे काय एका 6 महिन्याच्या दोघाला मुली. एकाची संस्था होती. संस्था 100 मुलं होती. तिथे किती 100 मुलांचं बघा ना. अहो तुम्ही काही करू नका दादा, ऐका ना माझं. जर तुम्हाला काय करता आलं करू नका. मग त्या महाराज लोकांना नाव नका ठेवू ना. बोलून जाऊ का? मी माफी मागून बोलतो. काही चुकलं असेल क्षमा मागतो. तुम्हाला महाराज लोकांचे पैसे दिसते. आज त्या 2 बिचाऱ्याचे घरचे काय म्हणत असतील. अहो 2 रत्न गेले ना वारकरी संप्रदायाचे. अख्ख्या वारकरी जितके महाराज लोक आहेत का तितके ते टेटसला 2 जण आहेत न ओळखी नसून. काय ते पांडुरंगाला आवडलं असेल. मी मनाने थोडं गीत तयार केलं त्याच्या नावावर. कार देवाने लासी कार देवाने लासी आमच्या दत्ता भाऊना. कार देवाने लासी आमच्या माऊली दादांना. काय त्यांचं पाप पुण्य नवते जगा. आज समाज रडतो त्यांच्या करिता. आज समाज रडतो त्यांच्या करिता. आसे वंदवितो चरण श्रद्धांजली वाहतो 2 पुत्रांना. कार देवा लवकर नेलासी माझ्या 2 रत्नांना. माझ्या 2 रत्नांना. मनाने तयार केली बरं का. कोणाचं ऐकेल नाही काही नाही. तुम्हाला सांगू का त्याचे जीवन तुम्ही रात्री बघा ना 12च्या नंतर तुम्ही त्या हायवे नाही का बघा मोठाले महागाई वाढते. महाराजांचा अक्षराचा लाडगुजी बघा वाचल्याचे किती वेळेस तरी झालते. कारण त्याचे पुण्य आहे. संततेची जवळ नव्हती जगा माणसासारखी. संतच आहेत ना ते. मरायचं म्हणल्यावर कसं पण मरतो. तुम्हाला मी एक बोलून जातो. माफी मागतो. टाइम घेतो. क्षमा मागून बोलतो. तुम्ही महाराज लोकांना कधी पण जाताना फोन लावतात का? कोण लावला सांगा.
असं आहे सगळं जग. तुम्हाला मी माफी मागून बोलतो दादा हो, कधी पण ड्रायव्हर लोकांच्या नादी नका लागू. एक सांगतो, प्रवास करताना सुखी प्रवास करा, कधी अडचणीत येऊ दे नका. गाडी सावकाश चालवा. तिथे त्या रस्त्यावर पाट्या लिहिल्या असतात बघा 50 60, तिथे स्पीड दिले का तेवढ्याच स्पीडनं चालवा गाडी. आज ती गेली ना, आज कसं ते भणभणत लागत आहे बरं का वारकरी संप्रदायाला. आज दिवसच कसा आहे, काळा दिवस आहे तो. तरी पण आपण त्याला श्रद्धांजली होत ना. आमच्या या अखंड हरिनाम सप्त्यात तथा अखंड हरिनाम सप्ताह सावंगी तळी आमच्या सगळ्या गावकरी भजनी टाळकरी माळकरी सगळ्यांकडून त्या 2 रत्नाला भावपूर्ण श्रद्धांजली. विठाला विठाला झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.